नमस्कार, उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मस्त झणझणीत अशी सावजी पाटवडी रस्सा भाजी, जी स्पेशली विदर्भामध्ये बनवली जाते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर सगळ्यात अगोदर वडीसाठी जे मिश्रण आहे ते बनवून घेऊयात. तर त्यासाठी एका कढईमध्ये 1.5 टेबलस्पून इतकं तेल घातलेलं आहे. तेल छान तापलं की 1 चमचाभर इतकं जिरं घालायचं आहे. जिरं छान फुललं की एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे. कांदा जो आहे तो फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घेतलेला आहे. तर त्यामध्ये अर्धा चमचा इतकं लाल तिखट घातलेलं आहे. त्यानंतर इथे मी अर्धा चमचा घरी बनवलेला काळा मसाला घातलेला आहे. तुम्ही तुमच्या साठवणीतला कुठलाही मसाला घालू शकता. त्यासोबतच अर्धा चमचा धणे पावडर घालायची आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. त्यासोबतच 1 चमचाभर आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे. तर सगळं काही मिक्स करून घेतलं की साधारणतः अर्धा मिनिट फक्त परतून घ्यायचं आहे. परतून झालं की इथे मी 1 कप पाणी घातलेलं आहे. जेवढं बेसन पीठ घ्याल तेवढंच पाणी घालायचं आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. सगळं काही मिक्स करून झालं की पाण्याला मस्त अशी खळखळून उकळी आली की गॅसची फ्लेम ही लो करून मग त्यामध्ये अर्धं बेसन पीठ घालून मिक्स करायचं आहे. त्यानंतर उरलेलं बेसन पीठ घालून पुन्हा एकदा मिक्स करून छान असा पिठाचा गोळा होईपर्यंत घोटून घ्यायचा आहे. तर इथे एक गोष्ट लक्षात असू द्या, बेसन पीठ आणि पाण्याचं जे प्रमाण आहे ते एकसारखंच घ्यायचं आहे. यामुळे होतं काय की वड्या ज्या आहेत एकदम मस्त अशा बनवून तयार होतात. तर इथे तुम्ही बघू शकता यातलं पाण्याचं जे प्रमाण आहे ते पूर्णपणे कमी होऊन मिश्रण जे आहे ते तळाशी अजिबात लागत नाहीये. याचाच अर्थ याची वडी आपण पाडायला घेऊ शकतो. तर तयार झालेलं सगळं मिश्रण एका ताटामध्ये पसरवून घेऊयात. तर त्यासाठी ताटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. ही जी प्रोसेस आहे ते वडीचं मिश्रण गरम असतानाच करायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता वडीचं मिश्रण जे आहे ते एकसारखं ताटामध्ये मी पसरवून घेतलेलं आहे. त्यानंतर बारीक किसलेलं खोबरं घालायचं आहे. तुम्ही तीळ सुद्धा घालू शकता. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तर आता याला हलकंसं प्रेस करून घेऊयात. यामुळे आपण जे खोबरं आणि कोथिंबीर घातली होती ते वडीपासून वेगळं होणार नाही. त्यानंतर याच्या वड्या पाडायला घेऊयात. तर इथे मी डायमंड शेपमध्ये कट करून घेतलेल्या आहेत. तुम्ही चौकोनी शेपमध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता. तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या वड्या ज्या आहेत त्या एकदम मस्त अशा बनवून तयार झालेल्या आहेत. कुठेही ताटाला चिकटलेल्या नाही आहेत. एकदम पटकन ताटापासून वेगळ्या होत आहेत. तर आता आपण रस्सा बनवायला घेऊयात. तर त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा. तर आता वडीचा रस्सा बनवायला घेऊयात. तर त्यासाठी एका कढईमध्ये 1 चमचाभर तेल घालायचं आहे. त्यासोबतच सुकं खोबरं चिरून घातलेलं आहे. तर आता याला डार्क ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घेऊयात. परतून घेतलेलं खोबरं एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी 2 उभे चिरून कांदे घेतलेले आहेत. ते सुद्धा डार्क ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता कांद्याला तांबूस रंग येईपर्यंत परतून घेतलेला आहे. या स्टेपला 1 टोमॅटो चिरून घालायचा आहे. त्यानंतर साधारणतः मीडियम टू हाय फ्लेमवर 1 मिनिटभर परतून झालं की एका प्लेटमध्ये काढून हे सगळे जिन्नस थंड करून घ्यायचे आहेत. थंड करून घेतलेले सगळे जिन्नस एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत. गरज वाटलीच तर थोडंसं पाणी घालू शकता. तर आता याला बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता एकदम बारीक असं वाटण करून घेतलेलं आहे. तर आता याची फोडणी करून घेऊयात. तर फोडणीसाठी एका कढईमध्ये 2 टेबलस्पून इतकं तेल टाकलेलं आहे. तेल छान तापलं की 1 ते 2 तमालपत्र आणि आपण जे वाटण बनवलं होतं ते घालून घेऊयात. तर हे जे वाटण आहे ते मीडियम टू हाय फ्लेमवर छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. साधारणतः एक अर्धा मिनिटानंतर इथे मी 1 चमचाभर आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. त्यानंतर मिक्स करून घेतलं. तर इथे तुम्ही बघू शकता वाटणाला जे आहे ते तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. तर या स्टेपला ड्राय मसाले घालून घेऊयात. तर सुरुवातीला 1 चमचाभर लाल तिखट घातलेला आहे. सावजी पाटवडी रस्सा बनवतोय तर तिखट थोडंसं जास्तच घातलेलं आहे. त्यानंतर 1 चमचाभर घरी बनवलेला काळा मसाला घातलेला आहे. त्यानंतर 1 चमचाभर धने पावडर आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे. त्यासोबतच चवीपुरतं मीठ घालून पुन्हा एकदा छान असं परतून घ्यायचं आहे. एक अर्धा मिनिट फक्त परतून झालं की मी इथे चमचाभर कांदा लसूण मसाला घातलेला आहे.
तुम्ही नाही घातलात तरी चालेल, माझ्याकडे होता म्हणून मी घातलेला आहे। सगळे मसाले यामध्ये घालून झालेले आहेत। तर आता मसाल्यांना परतण्यासाठी वेळ मिळावा यासाठी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून यामध्ये घातलेलं आहे। तर पुन्हा एकदा साधारणतः 1 मिनिटभर परतून घेतलेला आहे। तर इथे तुम्ही बघू शकता मसाल्याला रंग खूप छान आलेला आहे, त्यासोबत याला तेलही छान सुटलेलं आहे। तर या स्टेपला इथे मी 2 ग्लास इतकं मी पाणी घातलेलं आहे। पाणी घालून झालं की सगळं काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर लो फ्लेमवर 2 ते 3 मिनिटं रस्सा जो आहे तो छान असा शिजवून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर याची कन्सिस्टन्सी जी आहे ते तुम्ही बघू शकता, खूप जास्त दाटसर किंवा पातळ नाहीये। तर या स्टेपला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि गॅस जो आहे तो बंद करायचा आहे। तर मग सर्व करूयात। तर सर्व करताना सुरुवातीला रस्सा आणि नंतर वडी असं सर्व करायचं आहे। तुम्ही ही पाटवडी रस्सा भाजी कोणत्याही भाकरीसोबत खाऊ शकता। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज सहित। तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।